नमस्कार, मी डॉक्टर चैत्रा. आजच्या न्यूमरोलॉजीच्या या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी एक अंकशास्त्र तज्ञ, टॅरो कार्ड रीडर आणि क्रिस्टल कन्सल्टंट सुद्धा आहे. ओके. या सिरीजमध्ये मी घेऊन येणार आहे आपल्यासाठी नंबर्सची गंमत जम्मत, अंकशास्त्रामागचं लॉजिक आणि ज्या नंबर्समुळे आपल्यावरती सगळ्यात जास्त प्रभाव पडतो, आपल्या स्वभावावरती, आपल्या करिअरवरती, शिवाय आपल्या हेल्थवरती कुठल्या नंबरचा प्रभाव जास्त असतो हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जसं मी सांगितलं, न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र. त्याच्या मागे ऑब्व्हियसली काहीतरी लॉजिक आहे. त्याच्यामुळेच हे शास्त्र खूप खूप वर्षांपासून, प्राचीन कालापासून माणसाला माहित आहे आणि त्याचा आताही खूप चांगल्या प्रकारे आपल्या प्रगतीसाठी उपयोग केला जात आहे. सो अंकशास्त्र म्हणजेच न्यूमरोलॉजी, नंबर्सचं लॉजिक डेफिनेटली. आता हे नंबरचं लॉजिक कुठून येतं? सगळ्यात पहिले येतं की आपली जन्मतारीख. आपली जन्मतारीख जी असते ह्याच्यावरती खूप गोष्टी डिपेंडेंट असतात. आपला जन्म कुठल्या तारखेला झालेला आहे त्या तारखेमुळे आपली स्वभाव वैशिष्ट्य ठरतात, आपलं करिअर ग्रोथ ठरतो, शिवाय आपलं हेल्थही ठरतं. ओके. सो जन्मतारीख ह्याच्यावरनं आपण काढतो सगळ्यात पहिले जन्मांक किंवा मूलांक किंवा बर्थ नंबर. जर एखाद्याचा जन्म झाला असेल 3 तारखेला किंवा 5 तारखेला किंवा 8 तारखेला, सो हा झाला त्याचा मूलांक. जर एखाद्याचा जन्म झाला असेल 14 तारखेला म्हणजे 1+4 म्हणजेच 5, 28 तारीख 2+8 म्हणजे 1, ह्या प्रकारे जन्मांक काढला जातो. ह्या जन्मांकाला प्रत्येकाला इच अँड एव्हरी जो डिजिट आहे ह्याला प्रत्येकाला एक स्वामी ग्रह आहे किंवा एक प्लॅनेट असाइन्ड आहे. ह्या स्वामी ग्रहामुळे आपली खूप सारी स्वभाव वैशिष्ट्य ठरतात. सो जसा आपला जन्मांक इम्पॉर्टंट आहे तसाच आपला भाग्यांकही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. भाग्यांकावरती आपली जवळजवळ 20% स्वभाव वैशिष्ट्य ठरतात. पण भाग्यांकाचा प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या मध्यांतरानंतर म्हणजे जवळजवळ 35-40 नंतर जास्त असतो. आपल्यावरती जर सगळ्यात जास्त इफेक्ट असेल तर तो असतो आपल्या जन्मांकाचा. तर हा भाग्यांक नंबर कसा काढायचा? ओके. भाग्यांक क्रमांक म्हणजेच सगळ्या जन्मतारखेची बेरीज. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला असेल सपोज 3 जून 1980, सो 3+6+1+9+8+0 इज इक्वल टू जो काही नंबर येईल तो झाला त्या व्यक्तीचा भाग्यांक नंबर. सो ह्या व्यक्तीसाठी जन्मांक असेल 3 जून म्हणजेच 3 नंबर आणि भाग्यांकाची काही बेरीज येईल तो नंबर. ओके. सो ह्या दोन्ही अंकाचा आपल्याला उपयोग होतो, फायदा होतो आणि त्याच्यावरती आपली स्वभाव वैशिष्ट्य, हेल्थ, करिअर सगळंच ठरतं. सो आज आपण समजून घेणार आहोत अशा व्यक्तींबद्दल किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल ज्यांचा जन्म झालेला आहे 1, 10, 19 आणि 28 या तारखेला म्हणजेच ज्यांचा जन्मांक आहे 1. सो त्यापूर्वी फ्रेंड्स प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे न्यूमरोलॉजीमध्ये किंवा ज्यांना याबद्दल जाणून घ्यायला आवडतं त्यांना प्लीज हे व्हिडिओ शेअर करा. कारण ह्यापुढे मी अजून बरेच काही व्हिडिओज घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यूमरोलॉजी बद्दल बरंच काही समजून घेता येईल. ओके. सो आपण बोलत होतो की अशा व्यक्तींबद्दल ज्यांचा जन्मांक आहे 1. सो ह्या ज्या व्यक्ती असतात ह्यांचा स्वामी ग्रह आहे सूर्य. सन. ओके. ह्यांच्यावरती सूर्यग्रहाचा जास्त प्रभाव असतो. जसा सूर्य तेजस्वी आहे तसेच हे लोकही तेजस्वी असतात. जात्याच हुशार असतात, नॉलेजेबल असतात, अतिशय शार्प माइंड असतं. त्यांना कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही. मी म्हणेल ती पूर्व दिशा असा ह्यांचा काहीसा स्वभाव असतो. आणि त्याच्याचमुळे किंवा जे भरपूर नॉलेज असतं त्यांना ह्याच्यामुळे त्यांना थोडासा अहंकार असतो. हे लोक कुठलाही डिसिजन इझिली घेऊ शकतात. त्यांचं ब्रेन तेवढं शार्प असतं, माइंड शार्प असतं. त्याच्यामुळे कुठलीही अडचणीची वेळ असेल जिथे पटकन डिसिजन घेण्याची गरज असते तिथे हे लोक लगेच डिसिजन घेऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला 1 नंबरची व्यक्ती नक्कीच आढळून येईल किंवा पॉलिटिक्समध्येही वरच्या लेवलला. कारण हे जात्याच बॉर्न लीडर्स असतात. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण ठासून भरलेले असतात. सो जसं त्यांना स्वतःचं काम करायला आवडतं तसंच त्यांना दुसऱ्यांकडून काम करून घ्यायलाही तेवढंच जमतं व्यवस्थित एकदम. त्यामुळे नेतृत्व गुण खूप चांगले असल्यामुळे टॉप मॅनेजमेंटमध्येही नक्कीच दिसून येतात तुम्हाला. नेहमीच सेल्फ मोटिवेटेड असतात. त्यांना बाहेरून पुश करायची गरज नसते. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासही भरपूर असतो. त्याच्यामुळे ते त्यांची कामं फार पटापट करतात. त्याच्यामध्ये ते फार फास्ट डिसिजन्स घेऊन पुढेही जातात. रेंगाळत बसत नाही कुठल्याही कामामध्ये.
कम्प्लीट बिझनेस डुअर्स असतात. म्हणजे जर ह्या लोकांनी ठरवलं की बिझनेस करायचा तर त्यांना नक्कीच यश मिळतं. फक्त एवढंच की पार्टनरशिप न करता स्वतःच्या विचारांवरती किंवा स्वतःच्या मताला धरून पुढे जाणं हे जास्त चांगलं त्यांना जमत असल्यामुळे पार्टनरशिप न करता स्वतःचा स्वतः बिझनेस करण्यावरती भर देणं हे जास्त चांगलं असतं, जास्त हितकारक असतं यांच्यासाठी. तोंडावर जे काय आहे ते आहे. पाठीमागे बोलण्याचा स्वभाव नसतो. त्यामुळे असं वाटू शकतं की अरे हा किती एक घाव दोन तुकडे असं बोलतोय, असं वाटू शकतं. पण त्यांना बॅक बिचिंग किंवा एखाद्याच्या मागे जाऊन बोलणं, गॉसिपिंग करणं हे फारसं आवडत नाही, रुचत नाही. त्यामुळे ते तिथल्या तिथे बोलून मोकळे होतात. हाच त्यांचा स्वभाव असतो ज्याच्यामुळे ते टॉप मॅनेजमेंटमध्ये असतात, बिझनेस चांगला करू शकतात. कारण ह्याच गोष्टी मॅटर करतात, करेक्ट? सो हा एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, त्यामुळे सगळीकडे स्वतःच लिडरशिप घेतात. एवढा कॉन्फिडन्सही त्यांच्यात असतो. खूप आकर्षक पर्सनॅलिटी असते, मित्रांचा गोटावळा खूप असतो आणि एक राजस व्यक्तिमत्व असतं, एक नंबर म्हणजे. कारण सन सारखे तेजस्वी आहेत ते. एक राजस व्यक्तिमत्व असतं, आकर्षक व्यक्तिमत्व असतं, स्वतःवरती खर्च करायलाही तेवढाच आवडतो त्यांना. खूप प्रॅक्टिकल विचारांचे असतात आणि त्यांच्या या व्यक्तिमत्वामुळे त्यांना शक्यतो आपला स्टेटस जे आहे, हे स्टेटस मेंटेन करायला खूप जास्त आवडतं आणि ते त्याच्याबद्दल खूप जागरूकही असतात. सो ज्यांचा क्रमांक 1 आहे, त्यांना स्वभाव तर आहेच त्यांचा, प्रॅक्टिकल तर आहेच, हार्ड वर्किंग आहेत, आत्मविश्वासू आहेत. त्यांना पैसाही खूप चांगल्या प्रकारे समजतो. ते खूप व्यवस्थित फायनान्सेस सांभाळू शकतात, स्वतःचेही आणि कंपनीचेही. त्यामुळे त्यांना स्वतःचा स्वभाव जर राजस असेल, तर तो माणूस फायनान्सेस नक्कीच सांभाळेल, कारण त्याला खर्च करायला आवडतो. करेक्ट? तर जमतंय का मंडळी? तर तुमच्या ओळखीमध्ये कोणी 1 नंबरचा असेल, घरामध्ये कोणी 1 नंबरचा असेल, तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. डेफिनेटली घरात जर कोणी 1 नंबर असेल, तर ते त्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतात. म्हणजे त्यांच्या भोवती सगळ्या गोष्टी होतात. ते सांगतील ती पूर्व दिशा असंच असतं त्या घरामध्ये. पण ते तेवढा आधारही देतात कुटुंबाला. आपल्या इंडियामध्ये किंवा भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर फेमस पर्सनॅलिटीज जे आहेत, 1 नंबरला बॉर्न झालेले, ते आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके, सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीजी, नंतर उद्योजक रतन टाटाजी, नंतर आपल्या सर्वांच्या आवडत्या गानकोकिळा लता मंगेशकरजी. फिल्म इंडस्ट्री बद्दल बोलायचं झालं तर ऐश्वर्या राय, ऋतिक रोशन हे आहेत, शेफ संजीव कपूर हे आहेत 1 नंबरला बॉर्न झालेले. सो तुम्ही जर बघितलं असेल ह्या सगळ्यांमध्ये खूप छान नेतृत्व गुण, लिडरशिप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठासून भरलेल्या आहेत. सो 1 नंबरचं हे जे व्यक्तिमत्व आहे, राजस व्यक्तिमत्व आहे, ह्याच्याबद्दल आज आपण बोललेलो आहोत. पुढच्या भागात मी कव्हर करणार आहे 2 नंबरच्या व्यक्तिमत्वाबद्दल, म्हणजे ज्यांचा नंबर 2, 11, 20 आणि 29 ला झालेला आहे. अशा लोकांबद्दल. तत्पूर्वी प्लीज व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सो लवकरच भेटू. श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया, श्री गुरुदेव दत्त. थँक्यू.